महाराष्ट्रात भाजपला ज्यांनी मोठं केलं त्यातील प्रभावशाली आणि एक सन्मानजनक घेतलं जाणारं नाव म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एक अकल्पित दावा केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एक वक्तव्य करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. ते वक्तव्य होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या आणि मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. सोनिया गांधी यांनी या प्रवेशास सहमती दर्शवली होती. मात्र मनमोहन सिंग यांनी त्यास नकार दिल्याने प्रवेश थांबला गेला. असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवार दिनांक 15 रोजी केले होते. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस कशी सैरभैर झाली आहे आणि सत्तेकाळात प्रकाशझोतात असणारे नेते दुर्लक्षित झाल्यानंतर आपल्याकडे लक्ष राहावं यासाठी कशा प्रकारची वक्तव्य करत आहेत याचं एक उत्तम उदाहरण. याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहे प्रथमेश राणे. पृथ्वीराज चव्हाण यांची वादग्रस्त वक्तव्यात करण्याची मालिका काही थांबण्याची नावच घेत नाही. सध्या त्यांनी असेच एक वादग्रस्त वक्तव्य करून सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. त्यांच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या वक्तव्याने त्यांना तात्पुरती प्रसिद्धी मिळाली असेल, पण आपण सत्तेत नसल्यावर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या निष्ठांवर बोलण्याची त्यांची सवय दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपकडून याला सडेतोड प्रत्युत्तर दिले गेले. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतात, गोपीनाथ मुंडे हे राज्याचेच नव्हे देशाचे खूप मोठे नेते होते. ओबीसींचे सर्वसमावेशक नेतृत्व त्यांनी केले होते. भाजपला एक मोठं करणाऱ्या नेत्यांपैकी गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 1995 साली संघर्ष यात्रांतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीने महाराष्ट्राला चेतवण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. एका सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या एका नेत्यावर त्यांच्या मृत्यूनंतर असे भाष्य मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करणे चुकीचे आहे. तसेच सोनिया गांधी यांच्यापेक्षा डॉक्टर मनमोहन सिंग यांना काँग्रेसमध्ये मोठं ठरवणं हे देखील योग्य नाही, असं यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणतात, मला जे माझे वडील कळले ते हे की ते कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले. हाच त्यांचा पूर्ण जीवन प्रवास आहे. राजकारणात आजही लोक त्यांचं नाव घेतात कारण भाजपचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं होतं. आपल्या संपर्काद्वारे घराघरात पोचून भाजप त्यांनी वाढवला आणि स्वतःच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसची अशी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही आजची नाही आहे. आपल्या हायकमांडप्रमाणे सातत्याने दुसऱ्यांच्यावर आरोप करणे, दुसऱ्यांचा अपमान करणं ही आता काँग्रेसच्या नेत्यांची सवयच झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण तर यात सर्वात पुढे असतात. 2024 साली सुद्धा त्यांनी असेच बेताल वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नाराजी ओढवून घेतली होती. राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही असे वक्तव्य तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चव्हाण यांच्यावर कमालीचे चिडले होते. तर ऑगस्ट 2025 मध्ये देखील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर हिंदूंच्या बाबतीत देखील सनातनी दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून त्यांनी हिंदू भावना दुखावल्या होता. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो आणि पाकिस्तानने भारताची विमाने पाडली होती असे सुद्धा वादग्रस्त वक्तव्य मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यामुळे सुद्धा वाद निर्माण झाला होता. 7 मेच्या त्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासातच आपला पूर्ण पराभव झाला होता असे चुकीचे विधान त्यांनी केले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करताना म्हटले होते, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला एक जबरदस्त उत्तर भारतीय लष्कराने दिले होते. यानंतर काँग्रेसकडून अशा प्रकारे वक्तव्य होतं ही चिंताजनकच नव्हे तर दुर्दैवी आणि देशविघातक बाब आहे. काँग्रेसची पाकिस्तान प्रेम उतू चाललेले आहे. एप्स्टीन फाईल्सवरून देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी असेच अकल्पित दावे केले होते जे शेवटी फोल ठरले. आपल्या दाव्यात ते म्हणाले होते की देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून एका मोठ्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागणार आहे असा दावा त्यांनी केला होता. पण तो बॉम्ब देखील फुसका बारच निघाला. शेवटी काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यानंतर काँग्रेसमधील दुर्लक्षित नेते असे काहीतरी अकल्पित बोलून लक्ष स्वतःकडे ओढून घेत असतात. सध्या तर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व म्हणजेच हायकमांड वंदे मातरमचा अपमान करण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाही.
हे 15 ऑगस्ट दिवशी काँग्रेस मुख्यालयातील प्रसंगावरून सर्वांनाच कळाले. राहुल गांधी यांनी तर लोकसभेत विधेयक चर्चेदरम्यानच गृहमंत्री अमित शहाच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व जसे बोलतात, जशी वक्तव्य करतात, तसेच त्यांचे इतर नेते अनुकरण करत असतात. पण त्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष घटनेत काहीही तथ्य नसते. याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.